ॲड करू आम्ही. चला सामन्याला सुरुवात होते. मेन पंचांच्या भूमिकेत सचिन शाहू, नितीन कदम. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतो तो नितीन. सामना करेल जितेश. मी विनंती करेन नरेश केणी नाना यांना की त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात येते. संघाचं खातं आणि वैयक्तिक जितेशचं खातं एक धावांनी होतंय, ओपन होतंय. बघा खूप सुंदर असा फटका 4 धावांसाठी जितेशच्या बॅटमधून येतात. संघाची धावसंख्या 5 4 वाढते, जाते ती 5 धावावर. खूप सुंदर बॉल. कमबॅक करतो तो नितीन. 1 धाव संघाच्या खात्यात जाते डिक्लेअरच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होते ती अहोंतर धावसंख्येने वाढ होते संघाच्या ह्याच्यात. खूपच 7 धावा. लेगच्या दिशेने मारत असताना रन धावचीतची संधी होती, पण कुठलाही लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते. संघाची धावसंख्या होती ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. 5वा चेंडू घेऊन येईल तो नितीन. सामना करेल शिरीन. बघूया, खूपच सुंदर असा मारलेला, पण कव्हरच्या दिशेने खूप सुंदर असा झेल घेतला तो. पहिला विकेट पडतो एकविरा ऐरोली संघाला. पहिला धक्का बसतो तो शिरीनच्या याच्यात स्वरूपात. बघा चला नवीन बॅट्समन लगेच पाठवायचा आहे. मित शतकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. मी विजय म्हात्रे यांना विनंती करेन, त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. सोम पवार त्यांना बोलवत आहेत. चला संघ सिद्धिविनायक रावाले जरा घाई करायचे. लेफ्टम फलंदाज नितीन यांचा शेवटचा चेंडू या शतकातला. खूप सुंदर असा बॉल लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगल धाव अकाउंट. चला एक शतकानंतर धावसंख्या होते ती 9 एकविरा ऐरोली कोलिवाडाची. खूपच असं सुंदर गोलंदाजी केली नितीन यांनी. बबडी यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. कॉमेंटेटर पण आमचे आलेले आहेत. सिद्धू भावेनंतर नंबर लागतो आमचा तो.
हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवसाती मित्रमंडळ दिवा कोलिवाड आयोजित भव्य दिव्य अशी ओरम स्पर्धा फायनल दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, तसेच नो बॉल बिमरपचं चेंडू हाताळला गेलाय. सागर याच्याकडून ही चूक होत असताना जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती जरूर झाली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात मात्र बिमर पद्धतीने जरूर पाहायला मिळाल. फिरीची संधी जरूर इथे मात्र या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज आणि इथे मात्र हा फ्रीडच्या चेंडूवर येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर जरूर भरमसाठ वेगाने पळेल ती म्हणजे 15 या आकड्यावर. एकवीर ऐरोली विरोधात सिद्धिविनायक राबाडा ही लढत जरूर आपण पाहतोय. तर मैदानामध्ये 4 व्हीलर आहे ती प्लीज कोणाची असेल तर काढायची आहे. जर चेंडू लागला आणि काय झालं गाडीला तर आयोजक जबाबदार नसतील अशी गाडी मालकांनी दखल घ्यायची आहे. जर कुणाची गाडी आहे तर प्लीज आपण ती गाडी काढायची आहे. व्हाईट रंगाची 4 व्हीलर कार मैदानामध्ये जी पार्किंग केली आहे, ज्या कोणाची असेल ती प्लीज आपण काढायची आहे. सुरेख चेंडू आता मात्र हाताळला गेला होता. काहीसं कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर झालाय. पहिला चेंडू बिमर जरूर फेकून दिला होता, त्यानंतर मात्र फक्त 2 सिंगल आल्यात. फ्रीडच्या चेंडूवर जरूर चौकार खाल्ल्याने धावसंख्येचा विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक माफ करा एकविरा ऐरोली संघ जाऊन पोचलाय तो 17 या आकड्यावर. सुरेख चेंडू, 2 मातबर संघ एकमेकासमोर लढत जरूर पाहायला मिळते. कालच्या दिवसाचा विचार केला तर उद्घाटनीय दिवस देखील होता आणि तो दिवस मात्र रुद्र 11 महापे संघाने जरूर गाजवलाय. आणि आता मात्र चांगला शॉर्ट चेंडू आणि त्यावर मात्र पूल केलाय आणि पूल मात्र सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज जितू याच्या बॅटमधून हा या इनिंगचा आजच्या दिवसातला पहिला षटकार आलाय. देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या वेळेला या पद्धतीची गोलंदाज करत असतो त्यावेळेला मात्र फलंदाजाला मेजवानी असते आणि मेजवानी स्वीकारली गेली जितू याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाही. जर टायमिंग करेक्ट झालं असतं तर हा देखील चेंडू भिरकावला जरूर असता, परंतु या चेंडूवर फक्त 1 धाव मिळते. षटक संपले दुसरं. 2 षटका अखेरीस विचार केला तर एकविरा ऐरोली प्रथमतः फलंदाजी करत असताना जाऊन पोचले ती. षटक संपलंय ते दुसरं आणि 2 षटका अखेरीस चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावर जरूर आल्यात. 1 गडी बाद झाला. त्यानंतर मात्र पहिल्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा दोन्ही फलंदाज मात्र हा डाव सावरताना जरूर पाहायला मिळतात. तर विनंती असेल आदरणीय श्री मनोहरजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नवसाती मित्रमंडळ आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अंतिम फायनलचा दिवस आणि या दिवसाचा पहिला सामना आपण जरूर सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. स्टार टेनिस क्रिकेटची टीम देखील आपल्या सोबत जोडली आहे, परंतु इथे घडलंय काय, फटका जरूर सजवला परंतु उंची जास्त लांबी कमी, टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज जितू याचा खेळ. परंतु जितू याचं देखील कौतुक करावं लागेल. वैयक्तिकरित्या 2 चौकार आणि 1 षटकार 18 धावांचं योगदान देऊन चांगली सुरुवात आपल्याला संघाला देत असताना एकविरा ऐरोली संघाचा हा दुसरा गडी बाद झालाय.
नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 वर दाखल झालाय योगेश. 4 षटकांची लढत, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी विनोद पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून दिलाय. खराब चेंडू होता, परंतु इथे प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केल्यानंतर कुठेतरी ताकद कमी पडली की काय, हा प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवला असेल. आणि आता मात्र सुरेख फटका सजवला जरूर, तिथे मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक जरूर वेगाने धावत होता, परंतु चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये दाखल झालाय आणि मिळते फक्त एकच धाव. एक या धावसंख्येने 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. एकविरा ऐरोली हा संघ जरूर आपण पाहतोय. फक्त एक धाव. 4 षटकांची लढत म्हटली की 40 ते 50 धावा जरूर हा लक्ष ठेवायचा असतो आणि त्या अनुषंगाने इथे मात्र फलंदाजी करायची असते. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनोद याचं कौतुक करावं लागेल, मोठ्या फटक्यांपासून जरूर आतापर्यंत वंचित ठेवलंय. 3 चेंडूमध्ये 1 सफलता आणि 2 धावा मात्र खर्च केल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील होत असताना पाहायला मिळते, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन फलंदाजांची जोडी जरूर आपण पाहतोय. इथे मात्र स्विंग इन अ मिस. चांगला चेंडू. या चेंडूचं उत्तर मात्र या डावखुरा हाताचा फलंदाज मी त्याच्याकडे नव्हतं. काहीस चाचपडत मात्र इथे मी खेळत असताना पाहायला मिळतोय, कारण 3 चेंडू फेस केलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव अर्जित केले स्वतःच्या वैयक्तिकरित्या. परंतु आता घडलंय काय, चांगला चेंडू टोलवला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. फलंदाज क्रमांक 3 इथून मात्र बाद होईल. मीत एकवीर ऐरोली संघाला हा हादरा जरूर लागलाय. 5 चेंडू हाताळले. विनोद अफलातून गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, 2 गडी बाद आणि फक्त खर्च केल्या त्या आतापर्यंतचा विचार केला तर 2च धावा. शेवटचा 1 चेंडू आहे. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 वर दाखल झालाय विकास उर्फ विकी. आता मात्र ही जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये 24 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाजाने मात्र फलंदाजांना जखडून ठेवलंय. धावसंख्येवर घातलाय आळा, कारण या 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद होत असताना फक्त खर्च केल्या त्या 2च धावा. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3. इथे मात्र मोठा फटका अपेक्षित असेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा जरूर लागल्यात. 40 पार कसा हा आकडा जाईल येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये, हा विचार मात्र करावा लागेल. इथे घडलंय काय, बॅटची एज जरूर लागली होती, परंतु चूक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज विनोदसाठी. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद मिळवल्यात. कंजूसपणाची गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक काय असतं हे मात्र दाखवून देत असताना पाहायला मिळालाय तो सिद्धिविनायक राबाडा संघाचा विनोद. आता मात्र शेवटचं तर विनंती असेल दत्ताराम पाटील, मनोहर पाटील, नितीनदादा मडवी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर शेवटचं हाणामारीचा स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र राबाडा संघाकडून आर्यन सज्ज झालाय. इथे मात्र धावसंख्येला आला घातल्यानंतर इथे धावसंख्येची मोहर लागण्याची गरज आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता ज्याने टिपल्यात आतापर्यंतच्या या इनिंग मधल्या 2 झेल आणि फलंदाज इथून मात्र बाद झालाय तो योगेश. यालाही काही करता आलं नाही, फक्त 2 धावांचं योगदान देऊन मात्र तंबूच्या आश्रयाला. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, त्यानंतर मात्र विनोद याने कारनामा केला. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून आर्यन याने देखील आपल्या या शेवटच्या 4थ्या षटकामध्ये
मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. जी सुरुवात मात्र तिसऱ्या षटकाला झाली होती त्याच पद्धतीची सुरुवात इथे देखील पाहायला मिळते. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 6 वर दाखल झालाय सूर्यकांत मडवी उर्फ बाला. नवी मुंबई टेनिस जगतातील एक मोठं नाव जरूर आपण पाहतोय. स्पर्धा नवी मुंबईमध्ये कोणत्याही विभागामध्ये असू द्या, कोणत्याही गावामध्ये असू द्या, परंतु बालादादा मात्र तिथे सज्ज राहतो आणि नेहमीच प्रत्येक चांगल्या खेळाडूवर तो कोणत्याही संघाचा असो, आपल्या गावचा किंवा नसला तरी चालेल, परंतु कोणत्याही गावातील खेळाडूच्या पाठीवर थाप देण्यासाठी नक्कीच सूर्यकांत दादा नक्कीच सज्ज असतो. त्याच्या या कार्याला देखील सलाम. आणि त्यांची फलंदाजी आणि त्यांचा हा सोडलेला झेल, एक अनुभवी खेळाडूचा ज्या वेळेला झेल सोडला जातो त्यावेळेला मात्र त्याचा मोबदला काहीतरी समोरच्या संघाला चुकवावा लागतो. तर गोशांकित क्षेत्रामध्ये जरूर चेंडू दाखल झाला. फक्त या चेंडूवर एकच धाव मिळेल. एक या धावसंख्येने 27 हा आकडा जरूर पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र सूर्यकांत दादाला मात्र इथून कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, इथे मात्र फटका सजवलाय, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 झेल टिपल्यात आणि अपेक्षा मात्र इथून भंग होत असताना एकवीर ऐरोली संघाच्या जरूर पाहायला मिळतात. आर्यन नावाचा गोलंदाज राबाडा संघासाठी विनोद याने कारनामा केल्यानंतर नंतरच्या षटकामध्ये आर्यन देखील कारनामा करतोय. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 महत्वाचे विकेट जरूर बळकावलेत. तर कुठेतरी थोडंसं बॅकफूटवर जात असताना जरूर पाहायला मिळतोय एकविरा ऐरोली संघ, कारण धावांची आवश्यकता असताना इथे थोडासा धावांवर लगाम लावलाय. काय अफलातून गोलंदाजी, अचूक टप्पा आणि अचूक लाईन जरूर पाहायला मिळते. आणि एक नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय, फलंदाजांनी लक्ष द्यायचं आहे. दोन्ही फलंदाज एकाच वेळेला मात्र त्यांनी स्ट्राईक सोडावी अशी विनंती आहे, तरच आपल्याला धाव घोषित केली जाईल, अन्यथा मात्र कोणती धाव मिळणार नाही याची नोंद असावी. आता मात्र चांगला फटका जरूर सजवलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. आल्या पावली मात्र परतीच्या प्रवासाला जरूर निघालाय, परंतु आर्यन याचं देखील कौतुक करावं लागेल. 1 धाव खर्च केली आहे आणि 3 विकेट बळकावल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर दिवा कोलीवाडा परिसरातील तुषार गावंड आणि भूषण गावंड एवन जोडी मात्र आपल्या पॅव्हलिनच्या दिशेने जरूर येते. त्यांचं देखील नवसाती क्रीडा मंडळ दिवा कोलीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवसाचा विचार केला तर अंतिम दिवस आहे आणि संडे फंडे करण्यासाठी जरूर बऱ्याच प्रमाणात इथे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची तसेच मान्यवरांची मांदी आली जरूर पाहायला मिळेल. सर्व जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. षटक संपले 4. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 धाव आणि 3 विकेट आर्यन याच्या नावावर. विनोद याने 2 धावा 2 विकेट. अफलातून स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलंय. धावा एकूण धावफलकावर 27 आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 28 धावांचं आव्हान जरूर असेल. तर व्यासपीठावर उपस्थित केशरीनाथजी मडवी साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे माध्यमातून जरूर, आणि त्यांचा शुभ सन्मान काय योगायोग आहे. दुग्ध शर्करा योग, जावयाच्या हस्ते सासऱ्याचा शुभ सन्मान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि फोटो तर झालाच पाहिजे.
एक नवसाती क्रीडा मंडळ या स्पर्धेमध्ये जावयाच्या हस्ते सासऱ्याचा शुभ सन्मान, तसेच मधुकरजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. संडे आहे म्हणजे संध्याकाळी जावयाला मान मिळेल. तर आदरणीय श्री दत्तारामजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाईल. मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं शुभ सन्मान जरूर केलं जात आहे. तर नक्कीच 28 धावा धावफलकावर आणि राबाडा संघाला 2 धावांची पेनल्टी, एकूण 30 धावा आपल्याला 24 चेंडूंमध्ये कंप्लीट करायचे, त्याची नोंद असावी. नेक्स्ट मॅच साठी आम्ही जरूर इन्व्हाइट करणार आहोत टॉस साठी. साईनाथ दिवा आणि उस्ताद 11 तुर्बे दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर प्लीज आपण टॉस साठी या. साईनाथ दिवा आणि उस्ताद 11 तुर्बे, प्लीज दोन्ही कॅप्टन आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये टॉस साठी या. आजच्या दिवसामध्ये आपण प्रत्येक सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहोत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. ड्रेस कोड जर सारखा नसेल तर मात्र 2 धावांची पेनल्टी जरूर त्या संघाला दिली जाईल, याची नोंद असावी. चला, विनंती आहे साईनाथ दिवा संघाचा संघनायक आणि उस्ताद 11 तुर्बे दोन्ही कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांच्या आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण लढती जरूर खेळवणार आहोत. तर पहिली लढत आपण जरूर पाहतोय सिद्धिविनायक राबाडा विरोधात एकवीरा ऐरोली या 2 संघादरम्यान. प्रथमतः फलंदाजी करत असताना 27 धावा 4 षटकांमध्ये जरूर धावफलकावर लगावल्या आणि 28 धावांचा टार्गेट उभारला गेला, परंतु 2 धावांची पेनल्टी इथे मात्र राबाडा संघाला दिली आणि त्या 2 धावा ऍड करत असताना 30 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीची जोडी राबाडा संघाची आर्यन आणि गोपी ही मात्र जरूर आली आहे आणि सलामीचा आगाज करण्यासाठी गोलंदाज मात्र दाखल झालाय तो सूर्यकांत उर्फ बाला. अनुभवाची शिदोरी घेऊन इथे मात्र गोलंदाजी आणि पहिलाच इथे मात्र सुरेख फटका सजवला आणि चेंडू मात्र 1 बाउन्स जातोय. फलंदाज आर्यन याच्या बॅटमधून निघालेला हा सुरेख असा देखना चौकार. सुरेख असं थेट प्रक्षेपण आपण जरूर पाहतोय स्टार्स टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांची टीम देखील आपल्या सोबत जोडली आहे, त्यांचं देखील हार्दिक आभार असेल. आव्हान तर हे दडपण असतं, कारण ज्या वेळेला आपण पाहतो मोठा फटका आल्यानंतर काहीतरी वेगळं
करण्याचा मानस गोलंदाजाच्या मनात जरूर येत असतं आणि त्यानंतर मात्र तो चेंडू आपण आव्हांतर स्वरूपाचा जरूर पाहतो. ते चित्र इथे मात्र जरूर पाहायला मिळालं. आता मात्र आकुडबाजीचा चेंडू, त्यावर मात्र मोहर लागली जाते ती 6 धावांची. इथे मात्र फायर झालाय आर्यन, चौकार, त्यानंतर व्हाईट आणि त्यानंतर आलेला षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावर 11. या धावसंख्येचा विचार केला तर 30 धावांचा टार्गेट आणि पहिल्या 2 चेंडूवर 11 धावा खर्च झाल्यानंतर एकविरा ऐरोली संघासाठी थोडंसं अवघड जागेचं दुखणं झालंय की काय, कारण कमी धावसंख्येचा टार्गेट आणि त्यामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी कुठेतरी महागडी ठरेल ती येणाऱ्या कालामध्ये. सुरेख अशी फलंदाजी जरूर आपला क्लास दाखवतोय. आर्यन गोलंदाजी करत असताना सूर्यकांत याला कुठेतरी थोडासा मार खावा लागतोय, परंतु अनुभवपणाला लावून इथे काहीतरी पराक्रम. आता मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, त्याला मात्र सन्मान दिला. हे चांगल्या क्रिकेटरचं चिन्ह जरूर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवर जरूर 11 आलेत. माफक असं टार्गेट आहे, घाई करून जमणार नाही हे मात्र आर्यन याच्या जरूर मनामध्ये आलं असेल. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त एकच धाव मिळेल. आणि धावसंख्येचा विचार केला तर 12 हा आकडा जरूर गाठलाय. अजून देखील 18 या धावसंख्येची आवश्यकता आहे. काहीसं कमबॅक इथून मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर करून दिलंय. आणि आता मात्र लाऊड अपील जरूर पाहायला मिळाली होती, परंतु डॉट हे अनुभव असतं. पहिले 2 चेंडू जरी माझ्या हातातून खराब रिलीज झाले असले तरी देखील माझ्यामध्ये जे अनुभव आहे ते मी अनुभव इथे सादर करत असताना जरूर पाहायला मिळतोय. सूर्यकांत शेवटचा चेंडू आहे, षटक क्रमांक पहिला हाताळत असताना इथे मात्र बॅटची एज, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय फलंदाज गोपी याचा खेळ. गोल्डन डकच्या माध्यमातून गोपी बॅक टू द डगा आउट. 12 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. चला उस्ताद 11 तुर्बे आणि साईनाथ दिवा. तुर्बे संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. साईनाथ दिवा संघाचा संगणक प्लीज आपण टॉस साठी या. तर नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वर राबाडा संघासाठी विकास जरूर दाखल झालाय. आता मात्र 12 धावा धावफलकावर जरूर आल्यात. येणाऱ्या 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता देखील असेल. सुरेख असं गुणलेखन माझ्या समवेत समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक क्रिश आपल्यासोबत आजच्या दिवसासाठी जरूर जोडलाय. त्याचं देखील सरसो स्वागत. स्टार्स टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण जरूर केलं जातंय. तर ऑपरेटरच्या भूमिकेत आपण जरूर पाहतोय विशालदादा बाबर आणि कॅमेरामॅन सुजित खारकर. कालच्या दिवसापासून हे जोडी ती देखील आपल्या समवेत जोडली आहे. षटक दुसरं मीत आलाय. इथे धावांना लगाम लावायचा आहे. ज्याच्यासाठी इथे जाल रचलं होतं तो मासा इथे जाल्यात फसणार होता, परंतु जाल फाटलं की काय, कारण ज्या फलंदाजाने एक चौकार षटकार जरूर ठोकलाय त्याची विकेट इथे महत्वाची होती ऐरोली संघासाठी आणि ती संधी जरूर चालून आली होती, परंतु थोडासा हाफ चान्स जरूर म्हणायला हरकत नाहीये. एक या धावसंख्येत भरणा होईल. एक गडी बाद 13. सुरेख अशी गोलंदाजी मीत. जरूर गोलंदाज
आपलं 100% देत असतो, परंतु त्याच्या या 100% एफर्टला साथ मात्र क्षेत्ररक्षकांची जरूर लादणं गरजेचं असतं. इथे जर झेल टिपला असता तर कुठेतरी थोडंसं बॅकफुटवर राबाडा संघ जरूर पाहायला मिळाला असता. 1ने धावसंख्येत भरणं होईल. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. अजून देखील 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहिलं तर बॉल टू रन, इथे मात्र डॉट बॉल येणं गरजेचं आहे ते ऐरोली संघाला. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय चेसिंग करत असताना 12 चेंडूंमध्ये 14-15 धावा अशा मात्र डिफेंड झाल्यात. तर विनंती असेल जितेन केनी आपण यायचं आणि या चुका इथे मात्र टाळाव्या लागतील. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री डीमार्टची ऑफर मैदानामध्ये लागू जरूर झाली आहे. या पद्धतीची जर गोलंदाजी झाली तर मात्र सहज सामना ऐरोली संघाच्या हातातून निसटला जाईल, हे देखील येणारा काल सांगून जाईल. आणि त्यासाठी मात्र इथे डॉट बॉलची आवश्यकता आहे. सन्मान दिलाय शिस्तबद्ध क्रिकेट आणि सावध पवित्रा, कारण सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर माफक असं टार्गेट हवं असताना मात्र घाई करणं कुठेतरी धोक्याचं ठरेल येणाऱ्या कालामध्ये, हे निश्चित माहीत आहे फलंदाज करणाऱ्या विकास याला. तर साईनाथ दिवा संघाचा कर्णधार जितेन केनी प्लीज आपण टॉससाठी या. हा सामना संपण्या अगोदर आपल्याला जरूर टॉससाठी यायचं आहे. तर पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जरूर दाखल झाला. धावफलकावर 1ने जरूर 18 हा धावफलक जरूर आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवर जर कमीत कमी धावा खर्च झाल्या डॉट बॉल, जी आवश्यकता होती तो डॉट बॉल आलाय. अजून एक डॉट आला तर शेवटच्या क्षणाला 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. परंतु अति महत्त्वाचा हा चेंडू असेल. या चेंडूवर धावा येणं गरजेचं असेल, कारण या चेंडूवर जर धावा आल्या तर मात्र दडपण इथून मात्र झुगारला जाईल तो राबाडा संघाचा. सज्ज झालाय गोलंदाज. शेवटचा चेंडू आणि जी आवश्यकता होती, ज्या प्रमाणे उल्लेख केला गेला तो डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने सूर्यकांत याने शेवटच्या 3 चेंडूवर कमबॅक केलं, त्या पद्धतीचं कमबॅक इथे मात्र मीत याचं देखील करायला मात्र 100% पाहायला मिळालं. 18 धावा धावफलकावर येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अफलातून गोलंदाजी जरूर सुरुवातीला मात्र मार खाल्ला, त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलंय. सुरेख असं भव्य दिव्य आयोजन आपण जरूर पाहतोय. नवसती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित हे 2024 ही स्पर्धा आणि या चमचमत्या ट्रॉफ्यांचा विचार केला तर या आपल्याला पुरस्कृत केल्यात तुषारदादा गावंड आणि जितेशदादा पाटील. मला वाटतं त्यांनी त्यांच्या उंचीप्रमाणे या ट्रॉफ्या आपल्याला जरूर पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील चांगला फटका क्लास दाखवला इथून फलंदाज आर्यन. दुसरा षटकार आलाय आणि इथे मात्र जवळ सामना जरूर खुला झालाय तो सिद्धिविनायक राबाडा संघासाठी. 11 चेंडू आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. तर चला त्वरित टॉस करायचा आहे. साईनाथ दिवा आणि इथे मात्र मिस टायमिंग, झेल टिपला जाईल का? आणि पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय. ज्या वेळेला मैदानामध्ये झेल सुटलेत त्या वेळेला मात्र मनस्थिती मात्र इथे वाढली गेली आहे त्या फलंदाजाची. आर्यन याचा दुसऱ्यांदा झेल सोडलाय. तेच कुठेतरी बॅकफुटवर जाण्याचं
इथे टॉस केला जाईल. 4 षटकांची लढत. उस्ताद इलेव्हन तुर्बे आणि त्यांच्या विरोधात साईनाथ दिवा, दोन्ही कॅप्टन आणि आपले मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. मनोहरजी पाटील साहेब, टॉस केला जातोय. उस्ताद इलेव्हन तुर्बे त्वरित आपला निर्णय हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित घ्यायचा आहे. परंतु इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग, तिसऱ्यांदा ही संधी, परंतु आता कोणती चूक होणार नाही आहे. वेळ निघून गेल्यावर टिपलेला झेल मात्र कुठेतरी धोकादायक ठरतोय की काय. जर सुरुवातीच्या कालामध्ये पहिल्यांदा जो झेल उडाला होता तो जर टिपला असता तर मात्र कुठेतरी आता चित्र वेगळं असतं. परंतु आर्यनच्या खेळीला एकदा दाद दिली पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 षटकार आणि 1 चौकार, 2 सिंगल, 1 दुहेरी, एकूण 20 धावांचं योगदान देऊन आर्यन मात्र तंबूच्या आश्रयाला जरूर परतलाय. नवीन बॅट्समन आलाय आकाश. 8 चेंडू आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मधून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कुठेतरी धाव घेत असताना धडपडलाय, स्लिप झालाय. मित्रांनो, क्रिकेटपेक्षा आपलं जीव महत्वाचं नसतं. जर आपण स्वतःला सुरक्षित ठेवलं तर पुढचे सामने आपल्याला खेळायला मिळतील. इजा होऊन देऊ नका ही काळजी घ्या. भले तुम्ही बाद झाला तरी चालेल, सामना गमावला तरी चालेल, परंतु स्वतःला सावरा, कारण आपल्या पाठीमागे आपले आई वडील व आपलं कुटुंब आपल्या घरी येण्याची जरूर वाट पाहत असतो. षटक संपलंय. तिसरं. धावसंख्या धावफलकावर 27 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इथे कमबॅक करण्याची संधी आहे. जो कारनामा पहिल्या इनिंग मध्ये आर्यन याने करून दाखवला होता तो कारनामा इथे करावा लागेल. सामना अजून कोणी जिंकलेला नाहीये, कारण ऐरोली संघामध्ये देखील त्या पद्धतीचा गोलंदाज हवा असेल ज्याने कारनामा केला तर मात्र विजयाचं स्वप्न. एका नाण्याच्या 2 बाजू. तशा मात्र सामना सुरू असताना मैदानामध्ये एकाच्या वाट्याला पराभव आणि एकाला विजय, असं देखील या 2 बाजू आहेत. परंतु विजय कुणाच्या वाटेला आणि पराभव कुणाच्या वाटेला. जो विजयी होईल तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो पराभूत होईल त्याला मात्र 1 वर्ष 365 दिवस या स्पर्धेची आणि या चमचमत्या ट्रॉफ्यांवर आपल्या संघाचं नाव कोरण्याच्या संधीची मात्र वाट पाहावी लागेल. त्यासाठी मात्र या 2 संघामध्ये चालू असलेलं घमासान युद्ध जरूर पाहायला मिळते. 6 चेंडू 3 धावा. परंतु आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूवर जेव्हा 11 धावा आल्या होत्या तेव्हा मात्र 2 षटकांमध्ये हा सामना संपेल की काय. परंतु गोलंदाजांनी जी चमक दाखवली ती मात्र इथे पाहायला मिळते. ते सातत्य इथे टिकवता येईल का, त्यासाठी गोलंदाजाला जीतू. तर आदरणीय सुरेश सर इथे मात्र उपस्थित झाले, त्यांचं देखील नवसाती क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्लोअर पचचा चेंडू. इथे मात्र विनिंग षटकार आलाय आणि मात्र 5 चेंडू राखून सिद्धिविनायक रबाडा संघ आजच्या दिवसातील पहिला विजय आपल्या नावावर करतोय. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक एकवीर ऐरोलिंग. सूर्यकांत दादा आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.